विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला। अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता मिळावा, सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेन्शन मिळावं, आजारपणाची भरपगारी रजा मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने 4 हुतात्मा पुतळा येथून जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला। संघटनेचे कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला। माझं सांगणं आहे की शासनाने याचा विचार करावा। लाख रुपये पगार घेणाऱ्या लोकांना फेस रिकग्निशन नाही, आहार वाटप करणाऱ्यांना, पण 1300 रुपये मानधन घेणाऱ्या अंगणवाडीत ना सकाळी 7 वाजल्यापासून 13,000 रुपये मानधन घेणाऱ्या अंगणवाडीत ना सकाळी 7 पासून संध्याकाळी 7 पर्यंत हे काम करावं लागतं। पालक हे वेळेवर भेटत नाहीत, भेटले तर ते फोटो देत नाहीत, त्यांचे KYC केलेली नसती, आधार नंबर त्याला मॅच होत नाहीत, अशा असंख्य अडचणी त्यामध्ये आहेत। त्यामुळे आमची मागणी आहे केंद्र सरकारने हे FRSचं काम बंद करावं आणि अंगणवाडीचं मूळ शिक्षण जे आहे प्राथमिक शिक्षणावर त्यांनी भर द्यावा असं माझं म्हणणं आहे आणि मुलांचं कुपोषण दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे अशी आमची मागणी।